जुन्नर तालुक्यातील जुन्नरपासून एक 6-7 किलोमीटर अंतरावरती पारुंडे म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये झांज राजाने साधारणपणे 11-12व्या शतकामध्ये हे एक ब्रह्मनाथाचं मंदिर इथे बनवलं होतं, बांधलं होतं. सध्याचं स्वरूप बघितलं तर असं वाटतं की नंतरच्या काळामध्ये ह्याचं जीर्णोद्धार वगैरे झालेला असला पाहिजे, कारण आत्ता जे स्वरूप दिसते ते अगदी 11-12व्या शतकातलं असं वाटत नाही आहे. नंतरच्या काळात परत मला वाटतं काय 300-400 वर्षांपूर्वी कदाचित ह्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता असू शकतो. दरवाजाच्या बाजूला हे असे द्वारपाल. ह्या प्रत्येक खांबांवरती ही अशी काही शिल्प आहेत. इथे भिंतीमध्ये एक विरगळ आडवी करून तिला प्लास्टर केलेलं आहे. भाई एक भक्त आहे, तो शंकराची पूजा करतोय. इथे छत्र घेऊन एक जण उभा आहे. हा कदाचित राजा असावा. आणि ते पुष्प घेऊन जे स्वर्गात जे येतात त्यांच्याशी पाय दाखवले तिथे. या हातात तिकडे हार आहेत. पार्वतीच्या हातामध्ये पण त्रिशूळ असतो. हे पण यांनी ठोकलं सगळं. आता जसं ही मूर्ती आपण बघितली, तिची ठेवण अशी नर्तकाची ठेवण आहे. आणि त्याचे जर आपण त्याचे हातभाव आणि सगळं बघितलं, याच्यावरनं कळतं की नटराज स्वरूपी शंकराची मूर्ती असावी. कारण एका हातामध्ये जोडा आहे, हातामध्ये डमरू आहे. तसेच त्यांचे जे दुसरे हात आहे ते नटराजच्या पोजमध्ये. आणि जसं आपण खाली गेलो तर इथे आपल्याला दिसेल की एक मूर्ती, तिची जी बैठक आहे ती बुद्धांच्या बैठकीसारखी आहे. केसांची ठेवण आणि कोरीव काम जे आहे ते कोरड्या पद्धतीचे केस दाखवण्याची पद्धत केलेली आहे. तर कदाचित ते दशावतारपैकी किंवा बुद्धांची मूर्ती त्यांनी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. खाली बघितलं तर इथेही शंकराची पिंड आणि इथे पूजा अर्चना चालू आहे. आणि त्याच्या खाली जर गेलात आपण तर ही एक देवीची मूर्ती, तिच्या हातामध्ये तलवार आहे, दुसऱ्या हातामध्ये पण त्रिशूल आणि शस्त्र आहेत आणि ती अशी बसलेली आहे सिंहासनावरती, याचं चित्र दिसतं. हो, जर आपण मूर्ती बघितली, ही देवी रूपी मूर्ती दिसते. एका हातामध्ये तलवार आहे, ह्या हातामध्ये त्रिशूल रूपी काहीतरी दुसरं शस्त्र आहे. ह्या हाताने आशीर्वाद देते असं प्रतीत होते आणि ती अशी बसलेली आहे. खाली जर आपण गेला तर इथे हा चेहरा, हा गणपतीचा चेहरा, याची सोंड पूर्वी असावी पण ती आता कालांतराने तुटल्यामुळे फक्त आपल्याला चेहऱ्याचा वरचा भाग दिसतो. खाली गेला तर इथे हे एक सिंहासनावरती बसलेली मूर्ती आहे. त्याच्या हातांकडे आपण लक्ष दिलं तर पाठीमागे समोर असे 4 हातांचं स्वरूप आहे. एका हातामध्ये त्रिशूल आहे, पण आपण ह्या बाजूला गेलो तर ह्या बाजूला हा डमरू जो आहे हा अगदी ठळक दिसून ह्या हातामध्ये एक तलवार आहे. याच्यावरून असं प्रतीत होतोय की हे शंकराची मूर्ती बसल्या स्वरूपामध्ये असावी. ह्याच्या खाली ही अजून एक मूर्ती आहे जिचा चेहरा पूर्णपणे नाहीसा झाल्यामुळे ती कुठल्या देवाची असेल ते समजत नाही, पण एकदा हे प्रतीत होतं की हे काही देव किंवा राजासारखं मूर्ती आहे. आणि एका बाजूला ती जी दासी आहे ती त्याची सेवा करते. हा पंखा आहे हातामध्ये. त्याच्या खाली आलो तर ही अजून एक देवीची मूर्ती आहे जी मांडी मारून बसलेली आहे सिंहासनावरती आणि 2 हातांमध्ये शस्त्र आहे. मंदिराच्या बाजूलाच हे असं एक दुसरं मंदिर आहे.
पहिल्या गाभाऱ्यात इथे गणपती. बाजूलाच हे असं इथे एक मारुतीचं मंदिर आहे. आणि मंदिराच्या मागच्या साईडला ही अशी एक ऐतिहासिक विहीर दिसते. पण ही विहीर आता 12 म्हणतात आमच्याकडे 12 सर हा इकडे याला 12 म्हणतात 12. हो हो पायऱ्या बुजल्या त्या पायऱ्या पुढे हा ते त्याला तडा गेल्यात ना नाटीमुळे. हे पाणी चांगलं आहे. ही मंदिराची मागील बाजू. ह्या मंदिरांवरती ग्रामस्थांनी खूप खर्च केला दिसतोय. बट दुर्दैवाने सांगावंसं वाटतं की ही जी ऐतिहासिक विहीर आहे या विहिरीकडे मात्र अगदीच दुर्लक्ष आहे. आणि ही जर ह्या विहिरीचं रिस्टॉरेशन केलं, साफसफाई केली तर हे पाणी पिण्यायोग्य आहे. आणि इथे दिसतंय की ह्या इथे पायऱ्या आहेत, परंतु त्या पायऱ्या आता बुजवून त्याच्यावरती कॉन्क्रीटचं काम केलेलं आहे. तीन मंदिरांच्याच बाजूला हे असं बाजूलाच महाकालिका मंदिर आहे. काही जुने फोटो ठेवलेले आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खालच्या बेसमेंटमध्ये ही अशी एक देवीची मूर्ती आहे. पण आता इथे लाईट नाही आहे. मंदिराच्या मागील बाजूस ही मीना नदीचं हे प्रवाह वाहतो. इथे हा प्रवाह अगदीच छोटा आहे. म्हणजे नदीचं उगम समोरच्या डोंगरातून येतं आणि इथे नदी अगदी छोटी आहे. पण पुढे जाऊन ही नदी फार मोठी होते आणि ती पूर्ण मंदिराच्या भोवती पूर्ण वळसा घालून ही नदी पुढे तिचा प्रवाह फार मोठा होतो. शक राजांनी जेव्हा ह्या भागामध्ये प्रभुत्व प्रस्थापित केला तेव्हा शक राजांचा जे मूळ वंश होता मीन वंश, त्या मीन वंशावरून त्यांनी ह्या नदीला मीना असं नाव दिलं. आणि ह्या मीना नदीचा उगम पारुंडे गावाजवळती होतो. इथे पारुंडे गावामध्ये ब्रह्मनाथ हे मंदिर असून पुढे ती घोड नदीला मिळते. पण हा वीर आहे तो वाघाच्या हल्ल्यामध्ये त्याला मरण आलेलं आहे. तर ती ही वेगळ्या प्रकारची वेगळी असते. त्याच्यामध्ये वाघ मनुष्यावरती हल्ला करता दाखवलेला असतो. हा एक समाधीचा प्रकार आहे. ओके.